तुम्ही सुद्धा रस्त्यावर बसलेल्या व्यापाऱ्यांकडून डाळ किंवा तांदूळ घेत असाल तर सावधान. कर्जतमध्ये निकृष्ट डाळ आणि तांदूळ विकणारी टोळी सर्रासपणे दिसत आहे. तूर डाळ म्हणून लाख डाळ विकत ही टोळी लोकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा दावा आता शहरातील व्यापाऱ्यांनी केलेला आहे. 100 ते 130 रुपयांना मिळणारी तूर डाळ स्वस्त झाली असं म्हणत अनेकांनी लाख डाळ घेण्यासाठी रांग लावली. पण मुळात लाख डाळ ही आरोग्याला हानिकारक असल्याने सरकारने सुद्धा यावर बंदी घातली होती. लाख डाळ रोज 400 ग्राम याप्रमाणे सलग 3 महिने खाल्ल्यास शरीराला हानिकारक ठरते. पॅरालिसिस होऊन हात पाय अधू होतात असा तर्क देत या डाळीवर बंदी आणण्यात आली होती. मात्र लाख डाळ स्वस्त असल्याने तूर डाळीला पर्याय म्हणून ही बंदी उठवली गेली. भेसळयुक्त डाळी विकणारी ही टोळी कर्जतच्या व्यापाऱ्यांच्या लक्षात आली. त्यामुळे नक्की एवढ्या स्वस्तात काय विकलं जात आहे ते बघायला व्यापारी गेले असता डाळीच्या नावाखाली सुरू असलेला भेसळयुक्त बाजार त्यांच्या लक्षात आला. त्यामुळे कोणताही पदार्थ घेताना आता विश्वासू व्यक्तीकडूनच घ्या असं आवाहन व्यापाऱ्यांनी केलेलं आहे. दरम्यान ह्या टोळीला पोलीस स्टेशनला आणलं असून पोलीस प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष आहे. दिवसापासून आपल्या कर्जत शहर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात काही परप्रांतीय व्यापारी म्हणून इथे किराणाचा माल विकण्यासाठी घरोघरी जात आहेत. इथे स्वतःचा टेम्पो घेऊन हे येत आहेत आणि आपला माल तुरडाळ म्हणून विकत आहेत आणि तांदूळ म्हणून विकत आहेत. आता जेव्हा काही वस्तूचा 100 रुपये किलो भाव आहे आणि तीच वस्तू जर बाजारात 100 रुपये भाव आहे आणि बाहेर जर 50-60ला मिळते तर त्याची चौकशी करण्यासाठी काही व्यापाऱ्यांनी तिथे धाव घेतली. तर त्यात निष्कर्ष असा झाला की तुरीची डाळ जी तुरडाळ म्हणून विकत आहेत ती तुरडाळ नसून लाखाची डाळ आहे. लाख डाळ म्हणजे ही शरीराला घातक असते, ती शरीराला त्याचा उपयोग काहीच नसतो आणि हे असा प्रकारचा माल विकून कर्जतच्या परिसरात आपल्या कर्जतच्या परिसरात लोकांच्या जीवाशी ते खेळत आहेत. हे पौष्टिक आहार नाही आहे. तसंच जो तांदूळ ते बासमती म्हणून विकत आहेत तो डुप्लिकेट बासमती आहे, हे आजकाल निष्कर्षात आलेलं आहे. आम्ही कर्जतचे काही व्यापारी एकत्र होऊन या टीमला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलो आणि हा टेम्पो सकट त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणलेले आहेत. आता पुढची कारवाई काय होते ते बघूया. सांगायचं तात्पर्य ह्याच्यात हे साहेब, जर का तुम्ही सोनाराकडे सोनं घ्यायला गेले आणि तुमच्या हातात जर का तांबं भेटेल तर तुम्हाला त्यातला फरक कळला, पैसे आणि त्याची किंमत. तसंच जर का तूर डाळ आज मार्केटमध्ये तुम्ही ओरिजिनल घ्यायला जाताय ती 150च्या वरती आहे आणि तुम्ही खालच्या दर्जाची पण तूर डाळ घ्यायला गेली तिथं 120-130 रुपये किलो आहे. पण ही जी लाख डाळ आहे ही मार्केटमध्ये 50 ते 60 रुपये किलो आहे. ही लोक काय करतात, तुम्हाला म्हणजे स्वस्ताच्या लालच, डिस्काउंटच्या लालच खाली ती लोक काय करतायत, 100 रुपये किलोने तुम्हाला तूर डाळच्या नावाखाली लाख डाळ देतात. हे जर का सर्वसामान्य माणूस जर का बघाल तुम्हाला कळून पण येणार की जी तुम्ही तुमच्या हातात जी डाळ घेतलेली आहे ती तूर डाळ आहे का लाख डाळ आहे. ही लोक धंदा करतायत, रस्त्यावरती बोलतात का तूर डाळ. बाचक्यावरती साहेब तुम्ही वाचा, त्याच्यावरती स्पष्ट लिहिलेलं आहे का ही लाख डाळ आहे. हा फरक कळला पाहिजे. सर्वसामान्यांना प्रत्येकाला हे कळलं पाहिजे का जे तुम्ही हातात नक्की जे घेतले ती नक्की तूर डाळ आहे का लाख डाळ आहे. हे अवेअरनेस करणं आम्ही ठरवलेलं आहे. बाकी त्यांच्यावरती पुढील कारवाई काय व्हायली पाहिजे, काय होणार, काय व्हायली पाहिजे, काय लोक करतील ते आपले मोठे मान्य साहेब आहेत ती लोक बघून घेतील. सामान्य लोकांनी लाख डाळ आणि तूर डाळीतला असा फरक कसा काय ओळखायचा, काही सांगू शकाल का? जर का तूर डाळ तुम्ही जर का बघाल टोटल गोल ही जी लाखाची डाळ आहे ना दिसते अगदी 100% तुरडाळसारखीच दिसते. पण एखादा जेव्हा आपण त्याचा घास आपण जर एक तोंडात टाकला तर ती कडवट लागते आणि तिला तुरडाळसारखी चव नसते. ही तुरीसारखी दिसणारी डाळ असते पण ही तुरडाळ नसते. शेप तिचा चौकनी असतो. जास्त करून तुम्हाला जो शेप दिसेल तो चौकनी दिसेल, गोल ना दिसणार. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे व्हॅलिड बिल नाही आहे, त्याचं इनव्हॉइस नाही आहे, फूड लायसन्स, त्याच्यानंतर त्यांच्याकडे फूड लायसन्स नाही आहे, त्यांच्याकडे जो काटा आहे तो काटा पण छापलेला नाही आहे. कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे कायदेशीर वस्तू नसून ते भरघोसपणे हे सगळं सामान ते कर्जतच्या परिसरात विकत आहेत. आणि त्यांच्याकडे एक मोठा टेम्पो आहे, त्या टेम्पोमध्ये त्यांनी छोट्या टेम्पोमध्ये त्यांनी सप्लाय केलेले आहेत. हे तू इकडं जा, तो तिकडे जा, या पद्धतीने या टेम्पो आज कर्जमध्ये यांनी साहेबांना अशी लोक. आणि पहिली गोष्ट ही जे नागरिक आहेत त्यांचं काय व्हॅल्यूड अस्तित्व, ॲड्रेस काय नाही आहे. आज आपण जर का किराणा दुकानात घ्यायला जातो कुठली गोष्ट तर आपल्याला माहिती आहे का मी ह्या दुकानातून आणली आहे
मला जर का उद्या काही प्रॉब्लेम झाला तर मी त्याच्याकडे जाऊ शकतो. आपण कुठल्या भरोसे यांच्याकडनं चुकीची गोष्ट तर घेतोच आहे, प्लस काय भरोसा काय, हे दररोज येऊन इथले स्थानिक माणसं आहेत आणि इथला धंदा करतात. कोणी येईन स्वस्ताच्या लालचखाली येईन, धंदा करून निघून जातील. उद्या जर का तुमच्या आरोग्याला या तुम्हाला काही झालं त्याला जबाबदार कोण? पहिल्या सर्व नागरिकांनी हे समजा, 2 गोष्ट स्वस्त भेटते हे मान्य करतो, भेटू पण शकते, पण ती नक्की त्या दर्जाची आहे नाही आहे हे सर्वसामान्यांनी पहिले ओळखायला जरा चालू करा. कुठलीही गोष्ट घेते ते व्हॅलिड लोकांकडनं घ्या. जो स्थानिक माणूस आहे, जो स्थानिक धंदे करतोय, आज वर्षोनवर्ष एवढ्या वर्षांपासून जर का धंदा करतोय हे पहिलं कळा. 2 रुपये स्वस्ताच्या चक्करमध्ये कुठलाही नवीन माणूस ज्याला आपण ओळखत नाही, कोण आहे, कुठनं आला आहे, तो बांगलादेशचा आहे का, भारतीय नागरिक आहे का, महाराष्ट्रातला नागरिक आहे का कर्जतचा नागरिक आहे. तर माझं सर्वांना अपील हीच आहे, प्रत्येकाने जरा समजा, प्रत्येकाने जरा सतर्क